रामकृष्ण हरिमाऊली. मित्रांनो, प्रवीण वडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण हा विषय घेतला आहे आपल्या वारीचा. पंढरपूरची वारी म्हटलं की तुकोबारायांचं आणि ज्ञानेश्वर माऊलींची जी वारी विठ्ठलाच्या चरणी, ज्या ठिकाणी पंढरपूर जे आपले सर्वांचं महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचा देव जो म्हणला जातो तो आपला विठ्ठल आणि पांडुरंग. तर याच वारीमध्ये असंख्य असे वारकरी आणि वेगवेगळ्या वर्गाचे, वेगवेगळ्या धर्मपंथांचे सर्व काही लोक या वारीमध्ये असतात आणि त्या वारीमध्ये आपल्याला वाहून घेतात स्वतःला. माळकरी दारकरी ते माळच घातलेली पाहिजे असं काही नाही, सगळेजण असतात आणि सगळेजण त्या ठिकाणी जाऊन येतातच येतात. तर असेच आहेत. तर मग अशामध्ये आपले काही सुरक्षा रक्षक बांधव त्या ठिकाणी आहेत का? तर हो, आहेत ना. आणि तोच विषय घेऊन आपण येतोय. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागेल बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्या घंटाला ऑल करा तिथे प्रेस करून, आणि हो आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. चला तर मग जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो आहे की पंढरपूरची वारी. आणि या वारीमध्ये आपले सुरक्षा रक्षक बांधवसुद्धा आहेत का? तर आहेत, बरेचसेच आहेत. परंतु ही वारी 400 वर्षापूर्वीपासून हिचा जो परंपरागत आहे, तुकोबारायांनी जी चालू केली ती वारी. आता तुम्ही म्हणाल की साहेब माऊलींचं तर मित्रांनो सर्वांना माहीतच आहे, पण त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी राहणारे एक जे ब्राह्मण गृहस्थ होते आणि ते कधी मानत नव्हते माऊलींना. आणि मग ते एक वेळ ज्यावेळेस प्रसाद हे करायचं होतं त्यांना, त्यावेळेस तो जो माऊलींना पाहून चमत्कार झाला आणि त्यांच्या हातातलं जे काही प्रसाद ज्यावेळेस तो ग्रहण करायला दुसऱ्याला देत होते ते खेचून घेतलं आणि त्यांनी मग त्यावेळेस नाव पडलं ते खेचरकर. खेचरकर म्हणजे खेचतोयस आणि ते खेचरकर. आता हे खेचरकर महाराजांनी ज्ञान घेतलं, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं ते तुकाराम महाराजांनी खेचरकर महाराजांच्याकडून. आपण ते मध्यंतरी कहाणी वगैरे ऐकली असेल, हो की नाही? ज्ञानोबारायांची स्वतः सगळ्या काही गोष्टी आपण ऐकू आहेत, माहिती तर सर्वांना आहेच. त्यातला एक थोडासा भाग म्हणून मी हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराजांनी माऊलींना तर थोडासाच वेळ मिळाला, त्या वेळेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं जे जीवनमूल्य आणि समाजासाठी काय आहे उपयुक्त ते सगळं काही त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ते लिहिलेलं आहे. तुकाराम महाराजांनी बरेचसेच ग्रंथ आणि सगळं काही लिहिले. आपल्या मराठीच नाही तर जगभरातल्या, भारतातच नाही तर जगभरातल्या सर्वांना जो काही आपला समाज आहे, समाज म्हणजे कोणता? समाजमध्ये कोणता जो आहे आपला, जो आपण म्हणतो मानव समाज, या मानव समाजाला एक प्रेरणा आणि या समाजामध्ये जगायचं, राहायचं कसं हे संपूर्ण शिकवलं जातं ते त्याच्यामध्ये. आणि म्हणून संतांची भूमी महाराष्ट्र, मराठी हा का म्हटलं जातं संतांची भूमी? संतांच्या संगती मनोमार्गगती आकळाव श्रीपती येणे पण ते रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप. म्हणून तर म्हणले ना संतांची भूमी महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राला काही नाही लाभलं, संत महापुरुष लाभले. छत्रपती शिवराय, अहो आपलं आराध्य दैवत, ते सुद्धा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणती कमतरता आहे सांगा? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात, जगभरामध्ये महाराष्ट्राचा डंका आहेच आहे. त्यातच ही आपली जी वारी आहे ती सुद्धा जगभरामध्ये पोचवायची आहे, पोचलीच आहे. परंतु आपणही पोचवायचे कशा माध्यमातून? अशा ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सोशल मीडियामधून आपल्याला जगभरामधले आपले जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचं, देशभरामध्ये जगभरामध्ये. तुम्ही म्हणाल की साहेब बाकीचे असे ते काय असतात त्या ठिकाणी भरपूरसे लोक येतात, इथे काय लाखो वारकरी या ठिकाणी येऊन दर्शन घेतात जे विठोबारायांचं. आणि प्रशासकीय कारभार जो आहे तो प्रशासकीय कारभारसुद्धा त्या पद्धतीनं त्यांनी शासनाने जे आहे ते अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, सेवा कशा पद्धतीने झाले पाहिजेत. अनेक सेवा संस्था ज्या आहेत ते सेवा संस्थासुद्धा या वारीमध्ये असतात, पंढरपुरामध्ये असतात सेवा करण्याकरता. अशा लोकांची सेवा करण्याकरता जे बाहेरून येतात त्यांना कोणत्या गोष्टीचं काही अडचण येऊ नये, पोलीसवाले असतात, डॉक्टर असतात, स्वतः जे डॉक्टर्स सध्या प्रॅक्टिस करतायत, मुलं आहेत, अशी सुद्धा या ठिकाणी
जे काय आहे ती ज्या वारीमध्ये किंवा पायी चालत असतात आणि वयोवृद्ध ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्यांना शारीरिक व्याधी किंवा या सगळ्या काही गोष्टी येणं स्वाभाविक आहे. ते कणखर हे मनानं असतात परंतु शरीराने असतात का, तर नाही आहे. मग अशा वेळेस सेवा करण्याकरता बरेचसेच असे सेवादार त्या ठिकाणी असतात. हे महाराष्ट्राची एक पुण्य आहे, एक वेगळेच आहे. याच्यामध्ये आनंद जो आहे तो वेगळा आहे आणि असे सेवेसाठी झोकून घेणारा आपला महाराष्ट्री तरुणसुद्धा, तरुण वर्ग तिथे आहे. आणि त्यातच आपला सुरक्षा रक्षक कमी आहे का, तर नाही. सुरक्षा रक्षकसुद्धा आपण त्या ठिकाणी जातात. जे सेवाभावाने करता येतात त्या ठिकाणी सेवाभाव आपला सुरक्षा रक्षक करतो. आणि आमचे सुरक्षा रक्षक मला सांगून गेलेत की साहेब आम्ही विठ्ठलाच्या चरणी चाललो आहे, त्या ठिकाणी जातोय, झालं त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला आमच्या सुरक्षा रक्षकांची पगारवाढ जी आहे ती लवकरात लवकर आणि भरघोस व्हावी. हेच मागणं तुझी आता, हेच मागायचं आहे त्या ठिकाणी जाऊन. आणि त्यांनी म्हणून आवर्जून आम्हाला सांगितले की साहेब आम्हाला तुम्ही येत आहे का, तुम्हाला वेळ नसेल तर आम्ही चाललो आहे. आणि संपूर्ण सुरक्षा रक्षक महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न आहे उपस्थित, जो आत्ता संवेदनशील प्रश्न आहे तो आहे पगारवाढीचा. आणि पगारवाढीचा प्रश्न तो त्या ठिकाणी ठेवतायत. आता काही लोक म्हणाले की साहेब हे भक्तिभाव, हां भक्तिभाव आहे, परंतु प्रत्येकाने काही ना काहीतरी भक्तीमध्ये त्यामध्ये मागितलं जातं. बरेच लोक काही इतर समाजासाठी मागतात, वैयक्तिक मागतात, पण आपला सुरक्षा रक्षक वैयक्तिक काय मागतोय का, तर नाही. संपूर्ण सुरक्षा रक्षक त्यांच्या कुटुंबाचं कल्याणाकरता ही गोष्ट आहे आणि ती मागितली जाते. मग त्यात काय वावगं आहे, नाही आहे ना. आणि अशा सुरक्षा रक्षकांना आपण पाठबळ द्यायला पाहिजे. असे सुरक्षा रक्षक जे जात आहेत ज्या ठिकाणी, त्यांना आपण आपल्या सुरक्षा रक्षक ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, जे जाणार आहेत, अजून जायला मनाने सुद्धा तयार आहेत, ॲडजस्टमेंट करा. इतर वेळी ॲडजस्टमेंट करतो ना, यावेळीसुद्धा ॲडजस्टमेंट करा. जे कोणी जात आहेत त्यांना जाऊ द्या, त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं माझं प्रामाणिकपण आहे. ज्यांना जायला मिळतं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सेवा करा. तो सेवेचा भाव जो आहे तो चांगला आहे. तो नक्कीच आपल्या समाजामध्ये आपण राहतो तर हा सेवाभाव असणं स्वाभाविकच आहे आणि ते आपल्याला पूर्वजापासून आपल्या मिळालेलंच आहे. महाराष्ट्र म्हटलं की हे सगळं काय, तर संतांची भूमी तर आहेच. आपलं वडलोपराजित आपल्याला कधी शिकवलं नाही. जात धर्म पंथ आपल्याला काय शिकवलं का, तर नाही. कोणत्या जातीला द्वेषाने किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी मराठी माणूस तर कधी काही बोलत नाही. मराठी माणूस हा नेहमी झगडत लढत हे आत्तापर्यंत आलेला आहे. इतिहास आहे तो, आणि तो इतिहास असाच नाही घडलेला. आणखीन काही इतिहास मराठी माणूस घडवतोय, सध्या घडतसुद्धा आहे. आपण त्याचे साक्षीदार बनतोय आजच्या घडीला सुद्धा. आणि म्हणून हे पंढरपूर म्हटलं, सोलापूरमधलं एक असं देवस्थान आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला लाभलेलं. गोरगरीब सर्वजण त्या ठिकाणी जातात. शेतकरी तर खास करून त्या ठिकाणी जातात. पाऊस पाणी सगळं धान्य वगैरे सर्व काही पिकावं, चांगलं व्हावं. आता शेतकऱ्याची अपेक्षा काय असते हो, धान्य. आणि शेतकऱ्यानं जर धान्य नाही पिकवलं तर खाणार काय हो, खाणार काय. शेतकरी वर्ग हा तितकाच गरजेचा आहे जितका तुम्ही इंडस्ट्रीज किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत जे काम करतात त्या ठिकाणी कंपन्या वगैरे आहेत, तितकाच आपला शेतकरी कितीहून त्याच्याहूनही जास्त आपला शेतकरी आहे. आणि ते शेतकरी त्या ठिकाणी आपल्या विठुरायाच्या चरणी नेहमी प्रत्येक घरातून एक का होईना पण पंढरपुरामध्ये यावेळेस वारीला हे जातात. आषाढी वारी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक कुटुंबामध्ये दिसेल. शेतकरी वर्ग त्या ठिकाणी आहे आणि शेतकरी म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये आलोच. आपण ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत आणि म्हणूनच आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी बरेचसेच आपले सुरक्षा रक्षक एकच भाव घेऊन चाललेत की आता आपल्याला जी पगारवाढ आहे ती पगारवाढ मला चांगली झाली पाहिजे आणि सर्वांना लवकरात लवकर पगारवाढ झाली पाहिजे अशा अपेक्षा सर्वांच्या. ती अपेक्षा घेऊन आमचे सुरक्षा रक्षक तिथे सेवाभाव करतात. त्यांना आशीर्वाद हे नक्की मिळणार आणि त्या ठिकाणी विठुरायाच्या चरणी गेल्यानंतर प्रसन्न भावाने आणि मनाने त्यांनी ती जर अरदास त्या ठिकाणी जर ठेवली तर ती नक्कीच सफल आणि चांगली होणार, या मात्र शंका नाही. मित्रांनो, वारीचा भाव आणि या सगळ्या काही गोष्टी आपल्यापर्यंत थोड्या प्रमाणामध्येच ठेवायच्या, कारण भरपूरसं काय बोलता येतं, भरपूरसं काय आहे, कारण भूमी ही संतांची आहे. भरपूरशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये आजूबाजूला घडत असतात, घडलेल्या आहेत. इतिहास आपल्याला खूप काही आहे, परंतु आपले सुरक्षा रक्षक बांधवसुद्धा कुठे कमी नाही आहेत. हा
व्हिडिओ आहे. संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्या वतीनं त्या ठिकाणी ते आपला जो भाव आहे तो व्यक्त त्या ठिकाणी करतायत. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा, पर्सनल मेसेज करा आणि आपल्या या व्हिडिओला, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत नक्कीच पोचवा. तुर्तास थांबूया मित्रांनो. काळजी घ्या आपली. रामकृष्ण हरी.